नमस्कार. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आज मी तुमच्यासोबत अतिशय सोपी आणि खूप जास्त हेल्दी आणि फक्त 5 ते 7 मिनिटात तयार होणारी ड्रायफ्रूट बर्फी कशी तयार करायची हे बघणार आहोत. ही बर्फी अतिशय चविष्ट अशी बनते, त्याचबरोबर महिनाभर सुद्धा टिकते. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर सुरुवातीला आपल्याला इथे गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि या कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे. आणि ह्या तुपामध्ये आता अंदाजे आपल्याला कुठलंही माप न घेता अंदाजे असं सर्व सामान मी ते घेणार आहे. तर सुरुवातीला मी काही बदाम घातलेले आहे, त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये काही काजू सुद्धा घालायचे आहे. आता हे दोन्ही छान तर 1 ते 2 मिनिट हे बदाम आणि काजू व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला यामध्ये अंदाजे मखाणे घालायचे आहे. तर मी इथं कुठल्याच वस्तूला प्रमाण न वापरता अंदाजे एक सामान ते घेत आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवे तेवढे ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये घालून घ्यायचे. कुठलंच माप इथं घ्यायचं नाही आणि अंदाजे सर्व सामान यामध्ये घालायचं. तर आता यामध्येच असलेल्या तुपामध्ये आपण हे मखाणे सुद्धा भाजून घेत आहोत. तर अर्धा चमचा तुपच आपल्याला इथे पुरेसं आहे आणि ह्या तुपामध्येच आपण सर्व हे जिन्नस छान असे भाजून घेतलेले आहेत. आणि आता हे भाजून घेतलेले जिन्नस आपण एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून करत आहोत. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण हे किसून घेतलेलं खोबरं सुद्धा भाजायचं आहे. तर सुरुवातीपासून सर्व जिन्नस भाजत असताना गॅस अगदी लो असाच ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच हे सर्व भाजून घ्यायचं. तर आपल्याला हे खोबरं भाजत असताना खूप जास्त लालसर असं भाजायचं नाही, अगदी हलकं असं भाजायचं आहे. त्यानंतर खोबरं भाजत असताना आपण यामध्ये काही मनुके सुद्धा घालून घेणार आहोत आणि ते सुद्धा अशाच प्रकारे यामध्ये भाजणार आहोत. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा ते 1 चमचा खसखस. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडी कमी जास्त करून यामध्ये खसखस सुद्धा घालायची. तर आपण ही ड्रायफ्रूट बर्फी बनवत आहोत आणि ती खूप जास्त हेल्दी बनवण्यासाठी यामध्ये मी खसखस सुद्धा घालत आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये 1-2 चमचे टरबूजाचे बी असतात, ज्याला मगज बी असं म्हणतो, ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं. तर आता हे सर्व आपण छान असं भाजून घेत आहोत. कमी गॅसवरती भाजत आहोत आणि खूप जास्त लालसर अजिबात करायचं नाही, अगदी हलकं असं भाजायचं आहे. तर हे सुद्धा छान खमंग असं भाजून झालेलं आहे आणि आता हे थंड करण्यासाठी आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर सुरुवातीला भाजून घेतलेले काजू, बदाम आणि मखाना आपण जे भाजून घेतलेले होते ते आता छान थंडगार झालेले आहे आणि आता हे मिक्सरच्या जारमध्ये आपण फिरवून घेणार आहोत. तर हे बारीक करत असताना खूप जास्त बारीक करू नका, अगदी पल्स मोडवर कमी जास्त करत असं छान थोडंसं जाडसर असंच बारीक करून घ्यायचं. तर इथे आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढलेलं खोबऱ्याचा किस, मनुके हे बारीक करून घेत नाही आहोत, कारण इथं आपण खोबरं किसून घेतलं असल्यामुळे त्याला बारीक करण्याची अजिबात गरज पडत नाही. त्याचबरोबर बर्फीमध्ये हे खोबरं दिसायला अति छान असं दिसते. तर यानंतर आपण हे सर्व जिन्नस छान असे एकत्रित करून घेणार आहोत. त्याचबरोबर आता तयार करून घेतलेलं आपण हे जे जिन्नस आहे ना, तर आता आपल्याला हे वाटीने मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पाक करण्यासाठी हे सोपं असं पडेल. तर इथे मी एका कपाचं माप घेतलेलं आहे आणि ह्या कपाच्या मापामध्ये मोजून घेतलंय. तर हे 1 कप पूर्ण याचं सारण तयार झालेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे अर्धा कप साखर लागणार आहे. तर अर्धा कप साखरसाठी आपल्याला इथे पाव कप पाणी लागणार आहे. जर तुमचं जे मिश्रण आहे ड्रायफ्रूटचं तर ते 1 कप असेल तर त्यासाठी अर्धा कप साखर आणि पाव कप पाणी. तर सर्व हे अर्ध असं आपण इथे प्रमाणित घेत आहोत. जरी तुम्ही ही बर्फी पहिल्यांदा जरी ट्राय करत असाल ना, तर अशा प्रकारे याचं प्रमाण वापरा, म्हणजे तुमची बर्फी अगदी परफेक्ट अशी तयार होईल. तर इथे पाण्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळली गेलेली आहे आणि आता आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर बर्फीसाठी इथे आपल्याला 1 तारी पाक आपल्याला तयार करायचा आहे. पाक तयार करत असताना सुद्धा तुम्ही गॅस कमी असाच ठेवायचा आणि कमी गॅसवरती अशा प्रकारे जर तुम्ही चेक करून बघितलं तर 1 तारी पाक इथे तयार होतो. तर आपला 1 तारी पाक इथे तयार झालेला आहे आणि तयार करून घेतलेलं आपण ड्रायफ्रूटचं मिश्रण आता ह्या पाकामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण पाकामध्ये घातल्यानंतर गॅस अजिबात बंद करायचा नाही, गॅस कमीच ठेवायचा आणि हे मिश्रण छान असं एकत्रित करून घ्यायचं. सर्व एकत्रित झालं की आपण आता यामध्ये थोडीशी वेलची पूड घालून घेणार आहोत. थोडीशी वेलची घातल्यामुळे या बर्फीला अजून छान असा स्वाद येतो. तुम्हाला हवं असं वाटत असेल तर यामध्ये थोडीशी जायफळाची पूड जरी घातली ना तरी पण चालते.
तर कढईमध्ये ह्या मिश्रणाचा छान असा एक गोळा तयार व्हायला लागला किंवा हे कढईला सोडायला लागलं तर अशा वेळी अजिबात वेळ वाया न घालता एका तूप लावलेल्या प्लेटमध्ये आपल्याला हे सारण इथं काढून घ्यायचं आहे। तर सुरुवातीलाच अशासाठी आपण एका प्लेटमध्ये तूप लावून घेणार आहोत, जेणेकरून आपला हे वेळ वाया जाणार नाही आणि पटकन अशी बर्फी आपल्याला यामध्ये थापल्या जाईल। कारण ही बर्फी खूप पटकन अशी होते, तर ताबडतोब यामध्ये घातल्यानंतर आपल्याला पटकन असे याला स्प्रेड करून घ्यायचं, जेणेकरून ही थंड होणार नाही। जर ही थंड झाली तर ही आपल्याला व्यवस्थित असं स्प्रेड केलं जाणार नाही आणि याची पटकन अशी ती बर्फी तयार होते। तर बर्फीचे मिश्रण ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर ती गरम असतानाच त्याला चाकूने काप देऊन घ्यायची आहे, कारण हे मिश्रण पटकन असं थंड होतं आणि याचे व्यवस्थित अशी शेप पडणार नाही आणि कुठेही असे तुकडे व्हायला लागतील। तर प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये आपली बर्फी तयार झालेली आहे आणि बघू शकता खूप छान अशी तयार झालेली आहे आणि ही बर्फी महिनाभर छान अशी टिकते। जर तुम्ही एकदा जर बनवल्यानंतर महिनाभर खाऊ शकता, एवढं पौष्टिक अशी ही बर्फी आहे। मुलांनाही आवडेल आणि ह्या जन्माष्टमीला तुम्हाला देवाला जर प्रसाद द्यायचा असेल तर अशा प्रकारे बर्फी तयार करून नक्कीच दाखवू शकता की ही बर्फी खूप जास्त सिंपल आहे, सोपी आहे आणि फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये तयार होते। तर नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला असेच मिळत जातील। आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।